Hello, this is the My Artifact episode number 1972. आजची तारीख आहे 19 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे 8:15 वाजले. ओके, ऍक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड म्हणजे काल दुपारी मी रेकॉर्ड केला. येस, तो परवाचा होता, म्हणजे त्याच्या अगोदरच्या दिवशीचा. आणि म्हणजे गेले काय आर्टिफॅक्ट एपिसोड दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करून राहिले. म्हणजे आज पण मी रेकॉर्ड करून राहिलोय तो कालचा आहे, पण आज असं होणार नाही. आताच मी कालचा पण आणि आजचा म्हणजे दोन्ही आर्टिफॅक्ट एपिसोड खतम करून टाकतो. ओके, सो काल काय झालं? कालची 18 तारीख होती. येस, पोलीस मला असं माहित आहे, म्हणजे जस्ट लाईक म्हणजे मी OLX वर त्या तुम्हाला मी मॅट्रोझो मध्ये मी क्लिअर सांगितलं नाही व्हॉट इज हॅपन्ड. येस, मी थोडंसं क्लिअर सांगतो. ओके, काय झालंय की ऍक्च्युली मला एक म्हणजे कसं की म्हणजे तारीख नाही माहित झाली, बट त्या दिवशी एक दिवस नाही का मला OLX वर घेऊन मला कसं कॅमेरा घ्यायचा होता. ऍक्च्युली कसं आहे, माझ्या अकाउंटमध्ये होते 10,000 रुपये. ओके, आणि त्याच्यानंतर या जुलै महिन्यात मला 5,000 रुपये भेटणार होते. सो मला असं वाटलं की हे पैसे समज जर आपल्या अकाउंटमध्ये राहिले तर हे पैसे असेच खर्च होऊन जाईल आणि याची काही व्हॅल्यू राहणार नाही. तर मला असं वाटलं की आपण आपल्यापाशी जो पैसा आहे याचा आपण थोडासा प्रॉपर विल्हेवाट लावावं, म्हणजे एखादी वस्तू घ्यावं जेणेकरून आपलं त्याचं काम येईल बा. तर मग मी काय केलं की कॅमेरा घ्यावं असं ठरवलं. आणि मग आता माझ्यापाशी जेवढा पैसा होता त्या पैशात मी कॅमेरा घेऊ शकत नाही. तर ऍक्च्युली मला जो कॅमेरा हवा आहे तो सेकंड हँडच घ्यावा लागेल. सो आय वेंट टू OLX आणि त्याच्यावर सर्च केलं. त्याच्यानंतर मला एक कॅमेरा आवडला, कॅनन D200. ओके, हा वर्धेतलाच कॅमेरा होता आणि याची जी प्राइस होती ती होती 18,000 रुपये. 18,000 रुपये इज नॉट अ बिग डील. येस, कारण माझ्यापाशी ऑलरेडी 10,000 रुपये होते आणि म्हणजे या महिन्यात मला 5,000 रुपये भेटणारच होते. बाकीचे मी 2-3 हजार मी वडिलांच्या खात्यातून घेतले असते. सो इट्स होऊ शकतं मला पॉसिबल. सो या उद्देशाने मी काय केलं की मी त्या व्यक्तीला फोन लावला ज्या व्यक्तीचा कॅमेरा आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं मनजीत सिंग. आता हा व्यक्ती आहे ना, हा माहित नाही कुठला आहे तो, बट एवढा आहे की तो वर्धेचा नाही आहे. ओके, आणि त्यांनी त्याची आयडेंटिटी सांगितली की तो फौजमध्ये आहे, म्हणजे आर्मीमध्ये आहे. आता हे खरं आहे का नाही आहे आय डोंट नो, बस पण त्यांनी एवढं सांगितलं. वेल, मला काही फारसं त्याच्या आयडेंटिटीवर आणि तो कोण आहे काय याच्यावर काही फारसं डिटेल नव्हतं. मला फक्त कॅमेरा हवा होता. तर मी त्याच्याशी बोललो आणि म्हणलं की समजा तू वर्धेत असेल, म्हणजे हे मला पहिल्याच मीटिंगमध्ये माहीत न पडलं की हा वर्धेचा नाही आहे बा. हे मला आता एवढे 3-4 दिवस झाले आणि त्याच्यानंतर माहीत पडलं. बट पहिल्या मीटिंगमध्ये मला एवढंच माहित होतं की हा वर्धेचा आहे आणि त्यानंतर याच्यापाशी कॅमेरा आहे जो मला 17,000 रुपयामध्ये विकून राहिला आहे. 17,000 रुपये डील फायनल झाली. मी त्याला म्हणलं की का मी येऊ शकतो म्हणलं तुझ्या घरी किंवा अशी काही मीटिंग फिक्स करू, आपण बघू शकतो म्हणलं कॅमेरा वगैरे. तो म्हणे नाही म्हणे, मी तुम्हाला कॅमेरा तुमच्या डायरेक्ट घरी पाठवतो म्हणे कुरिअरनी. मी म्हणलं की ऍटलिस्ट मला बघू तर द्यावं लागेल. अरे तो म्हणे की कॅमेरामध्ये काही पण डिफॉल्ट असला म्हणे तर तुम्ही कॅमेरा रिटर्न करा म्हणे, तुमचे पैसे लगेच वापस होऊन जाईल म्हणे. आता त्यांनी असं काही म्हणलं ना, त्यामुळे मला असं वाटलं की चला बा, म्हणजे आहे म्हणजे समथिंग लाईक दॅट की म्हणजे एवढं जेन्युइन दाखवून राहिलं, म्हणजे एवढं जेन्युइन बोलून राहिलं. मला असं वाटलं की हा उसमें है कुछ या. तर वाटलं मला, म्हणजे विश्वास झाला माझा. कसा एक खूप मोठा डिसएडव्हान्टेज आहे, मी लवकर कोणा व्यक्तीवर विश्वास करून घेतो. सो इट्स नॉट गुड. येस, लिटरली इट इज डेफिनेटली नॉट गुड. या
कारण सांग तुझ्या प्रोफेशनल फील्डमध्ये नाही का अशा प्रकारचे लोक खूप येणार, असे फर्जी लोक खूप येणार. आणि असे फर्जी लोक आले की प्रॉब्लेम होईल ऑब्विसली, कारण हे लोक आहे हे तुला फसवण्यासाठीच आले आहे. तर अशा वेळेस तू ज्या व्यक्तीवर विश्वास करशील तो व्यक्ती खूप जेन्युइन असणं पाहिजे. आणि तुझ्या करिअर फील्डमध्ये या सर्व गोष्टी खूप आहे. सो तू हा जो एक्सपिरियन्स झाला माझ्यासोबत, शायद मला असं वाटते की हे तुला लेसन शिकवण्यासाठी आहे. येस, कारण आता मी या साऱ्या गोष्टी सहन करू शकतो. पण समजा जर मुंबईला गेल्यावर समजा जर माझ्यासोबत असा काही प्रकार झाला असता तर मी तिथेच पूर्ण खचलो असतो, पूर्ण लिटरली. वडेवर तर काय झालं की तो म्हणे की मी कुरिअरनी पाठवतो म्हणे कॅमेरा आणि लेन्स. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग मी म्हणलं की मी पूर्ण पैसे मला कॅमेरा आल्यावरच देईन म्हणलं. ओके. तो म्हणे नाही म्हणे, ऍटलिस्ट तुम्ही अर्धे तरी पैसे द्या म्हणे. तर अर्धे पैसे नाही देत मी, ऍटलिस्ट 5,000 रुपये देतो म्हणलं. ठीक आहे म्हणे. तुम्ही त्याला 5,000 रुपये दिले. मग त्यानंतर त्याचा एका घंट्यानंतर, म्हणजे मी पहिला जो कॉल लावला होता तो लावला होता 10 वाजता कॉल लावला होता. त्याच्यानंतर त्याचा 11 वाजता पुन्हा कॉल आला म्हणे की मी ऑफिसमध्ये म्हणजे कुरिअर कंपनीना दिलाय म्हणे. ओके. आता त्यासाठी आम्हाला हाफ प्राइस हवी आहे म्हणे. हाफ प्राइस म्हणजे 9,000 म्हणजे 8,500. तर मी म्हणलं 8,500 म्हणजे ऑलमोस्ट 5,000 रुपये ऑलरेडी दिले. तर मी म्हणलं 3,000 रुपये देतो. ठीक आहे म्हणे. तर मी त्याला 5,000 रुपये आणि 3,000 रुपये दिले. अजूनपर्यंत कॅमेरा यायचाच आहे. ओके. मी त्याला विचारलं कॅमेरा केव्हापर्यंत येईल म्हणलं. तो म्हणे कॅमेरा येऊन जाईल म्हणे संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत. ठीक आहे म्हणलं. मग कसं आहे की मग संध्याकाळचे 5 वाजले आणि त्याच्यानंतर मग मला कॉल आला. ओके. ज्या व्यक्तीचा कॉल आला मला त्या व्यक्तीचं नाव होतं विकास. ओके. तर हा म्हणे की सर मी तुमच्या घराजवळ आलोय म्हणे, मला तुमच्यापर्यंत पॅकेज पोहोचवण्यासाठी काही प्रोसिजर करावी लागेल म्हणे. प्रोसिजर इन द सेन्स की तुम्हाला जे पॅकेजचं पूर्ण पेमेंट आहे ना ते ओनरला करून द्यावं लागेल, तेव्हाच मी तुम्हाला पॅकेज देईन म्हणे, म्हणजे हा कॅमेरा देईन म्हणे. तर मी म्हणलं आता जाऊ दे म्हणलं, केव्हा ना केव्हा तरी याला पैसे द्यायचेच आहे म्हणलं, आताच देऊन टाकू म्हणलं. तर मग मी कसं त्याला पूर्ण पैसे देऊन टाकले, म्हणजे 17,000 रुपये पूर्ण देऊन टाकले. आता 17,000 रुपये देऊन टाकल्यानंतर मग तर कॅमेरा ते आला पाहिजे. मग तेव्हा तो म्हणे की सर म्हणे तुम्ही पॅकेज पाठवलं म्हणे दॅट इज ओके, बट या पॅकेजचं इन्शुरन्स नाही म्हणे. ओके. हा हे जे म्हणे ना हे मला आणि तो मनजीत सिंग या दोघांना सोबत येऊ म्हणे. ओके. म्हणजे जो ओनर आहे. ओके. तर इन्शुरन्सचे तुम्ही पैसे भरले नाही म्हणे, ते इन्शुरन्सचा पैसा भरावा लागेल म्हणे. ठीक आहे म्हणलं किती पैसे म्हणलं. तर ते म्हणे 11,107 रुपये. 11,107 रुपये फॉर इन्शुरन्स. हो म्हणे. नाहीतर तुमचं पेमेंट नाहीतर तुमचं पॅकेज इथेच ब्लॉक होऊन जाईल म्हणे, तुम्हाला पेमेंट भेटणार नाही म्हणे. आणि हो ते हे पण म्हणे की जसं पॅकेज तुमच्या हातात येईल तुरंत तुमचा जो इन्शुरन्सचा पैसा म्हणजे 107 रुपये त्यांच्याजवळ ठेवेल आणि त्यानंतर 11,000 रुपये तुम्हाला वापस भेटून जाईल असं त्यांनी म्हणलं मला. आता म्हणजे कसं त्यावेळेस सिच्युएशन इतकी हे होती ना की मला असं वाटलं की साला आता पॅकेज इथपर्यंत आलाय, घरपर्यंत आलाय आणि आता समजा जर आपण याला 11,000 रुपये नाही दिले ना तर पॅकेज तर भेटणार नाही. येस. आणि पैसे पण नाही भेटेल. येस. तर मी विचार केला की साला याला देऊन देऊ म्हणलं, कारण कधी कधी नाही का लोक कधी कधी खूप गोड गोड बोलतात ना, तो व्यक्ती नाही का एवढा गोड गोड बोलला तुझ्यासोबत बहुत जास्त, त्यामुळे शायद तुझं नुकसान झालं असं मला वाटतंय. या ट्राय टू अंडरस्टँड. लोक गोड बोलूनच अशा प्रकारचे काम करतात. सो इट्स नॉट रिअली गुड थिंग. यस. हे बहुत ही बेकार गोष्ट आहे. या कारण कसं आहे की लोकांचं काही आहे ते काही बोलून देतात, बट ट्राय टू अंडरस्टँड की तुला जे विश्वास आहे ना, समजा जर असा कोणता व्यक्ती आहे ज्याला प्रॉडक्ट विकायचा आहे, तो हे नाही म्हणत की
मी तुम्हाला पैसे रिटर्न करून देईन. नो, त्याला तर ते प्रॉडक्ट विकायचंच आहे जेन्युइन. जे फर्जी लोक आहे ना तेच तुझ्यासोबत खूप जास्त गोड बोलतात. आता हा एक मला एक्सपिरियन्स भेटला, मी याचा वापर करेन डेफिनेटली. येस, बरोबर. तर मग काय झालं की 11,000 रुपये पाठवायचे. तर मग मला वाटलं का आता समजा जर मी 11,000 रुपये नाही दिले तर कॅमेराही नाही येणार, पैसेही नाही येणार, तर त्याला पैसे पाठवून देऊ म्हणून. तर मी त्याला 11,000 रुपये पाठवले. ते बहुत कठीण झालं होतं त्या सिच्युएशनला, कारण पैसे जात नव्हते. तर मी अर्धे करून पाठवले त्याला इन्स्टॉलमेंटमध्ये. तर पहिले कॅमेराचे पैसे 17,000 रुपये आणि त्यानंतर मग 11,000 रुपये. दॅट मेक्स इट मी त्याला 28,000 रुपये पाठवले. आता 28,000 रुपये पाठवल्यानंतर मग त्याचा पुन्हा कॉल येतो आणि तो म्हणतो की तुमचा जो पेमेंट आहे तो डिले झाला बा, तर तुम्ही पुन्हा एकदा पैसे पाठवा 11,000 रुपये. पागल झाला, मी पुन्हा पेमेंट पाठवणार नाही आहे. तर जस्ट लाईक नाही म्हणलं, आता मी पुन्हा पेमेंटचं देऊ शकत नाही म्हणलं, बिलकुल नाही, कधीही नाही. येस, कारण त्यावेळेस आता खूप झालं, कारण तेव्हा कंडिशन बहुतच बेकार होती. कारण लिटरली 28,000 रुपये गेले होते. नंतर कसं आहे, मी आता ती गोष्ट आहे रिपीट करून आलो नाही तर मलाच एवढं जास्त वाईट वाटून आलं आहे माझ्यासोबत की बहुत जास्त. सर मला थोडीशी तरी अक्कल असते ना. बट वन थिंग इज दॅट जे तुझ्यासोबत होते ना ते शायद नाही का चांगलंच होते असं मी म्हणतो. कारण याने तुला एक्सपिरियन्स येतो. येस, समजा हे तुझ्यासोबत समोर जाऊन झालं असतं आणि याच्यापेक्षा रक्कम थोडी जास्त असेल ते बहुत बेकार झालं असतं. येस, बट काही असो, जे झालं वाईट झालं, दॅट इज ओके. बट आता काय झालं, याच्यानंतर त्यांनी मला पैसा काही दिला नाही आणि मला कॅमेरा काही भेटला नाही. सो दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, सायबर मध्ये. आणि मग त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मग त्यांनी असे फर्रे सांगितले, म्हणजे असे लोक येतात जातात, तुम्ही काळजी घ्या, स्वतःची करा. मी म्हणलं तुम्ही काय करू शकता एवढं सांगा म्हणलं. माझ्या हाताने गलती झाली, दॅट इज ओके, बट तुमचं आता काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. तुम्ही ते सायबरमध्ये काही ना काहीतरी बसले आहे, तर तुम्ही काही ना काहीतरी करू शकता बा. म्हणजे जस्ट लाईक त्यासाठी तुम्ही ते बसले आहेत, तर काही उपाय सांगा. तर ते म्हणे काही उपाय नाही म्हणे, कारण ऍक्सेस तुम्ही स्वतःनी दिलाय म्हणे. म्हणजे असं नाही का तू स्वतः येऊन त्यांनी असं काढलंय म्हणे, तुम्ही स्वतः त्याला पैसे पाठवले म्हणे. तर त्यामुळे याच्यामध्ये पोलिसाचा काही रोल नाही म्हणे. त्याच्यामध्ये तुम्ही चुते झाले म्हणे, त्यात काही. सो मला कसं बहुत बेकार वाटलं चला. म्हणजे हे लोक म्हणजे इन द सेन्स की या लोक जस्ट शिवास देऊन राहिले, काही सोल्युशन नाही काढून राहिले. त्यांनी एक लेटरही बनवलं, बट त्याचा काही फायदा नाही. मग त्यानंतर मग मी घरी आल्यानंतर मग मी ऑनलाईन पोर्टल, त्यांनी फक्त एवढी एक सलाह दिली, एक चांगली सलाह एवढी दिली की ते म्हणे की तू जे पैसे पाठवले म्हणे तू स्वतःच्या मर्जीने पाठवले म्हणे, पोलीसवाले काही करू शकत नाही म्हणे, बट याच्यात तू करू शकतो म्हणे. इन द सेन्स की तू रागाच्या भरात त्याला तू शिवा देऊ शकते, दॅट इज ओके, बट त्यांनी फायदा होणार नाही म्हणे. हे बघ म्हणे, तू तुझा फोन उचलत आहे हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणे, त्याचा फोन आताही सुरू आहे हे खूप चांगली गोष्ट आहे. तू त्याला रोज कॉल कर. असं नाही का तू एव्हरीडे म्हणजे जस्ट आता कॉल केल्यानंतर एका घंट्यात पुन्हा कॉल कर, एका घंट्यात असं नको करू म्हणे. रोज कॉल कर, म्हणजे एक सकाळ संध्याकाळ. आणि त्याला नाही का असं रोज जाणीव करून दे की त्यांनी काहीतरी गलत केलं का. म्हणजे कसं आहे की प्रत्येकांपाशी नाही का एक सॉफ्ट कॉर्नर असतो जिथे नाही का त्याला असं वाटते, कारण त्याला तर माहिती त्यांनी नुकसान केली आहे ऑब्व्हियसली. आता कसं आहे, तू समजा त्याला रोज कॉल करशील ना, त्याला असं रिअलाइज होईल एव्हरीडे की हा मैंने कुछ गलत किया है. ओके, सो इन द सेन्स त्याचं कधी ना कधीतरी डोकं कधी कधी त्याचं पिघलन आणि त्यानंतर तू असं काही ना काहीतरी पाठवून देईल पैसे. येस, हे त्याच्यावर डिपेंड करते. बरं, याच्यामध्ये गॅरंटी नाही. समजा तो व्यक्ती खूप जास्त कठोर असेल तर कठीण आहे, बट समजा जर त्यांनी आताही फोन सुरू ठेवला आहे तर म्हणजे तो व्यक्ती म्हणजे जस्ट लाईक आपण त्याला म्हणू शकतो, ऍटलिस्ट त्याला म्हणू शकतो की बाबू तू माझे पैसे पाठव असं रोज एव्हरीडे फोन करून. तर माझा प्रयत्न हाच सुरू आहे. जस्ट आता गेले मी 3-4 दिवस झाले मी त्याला रोज फोन करतो, रोज सकाळी फोन करतो, म्हणतो बाबू माझे पैसे. तो म्हणतो 1 दिवसात करतो, 2 दिवसात करतो वगैरे वगैरे. तो जो काही फर्रे द्यायचे तो देतो, बट मला माहित आहे की माझं काम आहे त्याला कॉल करणं, कारण पैसे माझे गेले आहे ऑब्व्हियसली.
आणि समजा जर मी रिक्वेस्ट नाही करता, बट मी जे काही बोलतो ते एकदम प्रॅक्टिकल बोलतो. बाबू पैसे किधर आहे मेरे. मी आज फोन लावला होता का? हो, आजही फोन लावला होता त्याला, डेफिनेटली लावला होता. येस. सो हे इम्पॉर्टंट आहे. आणि समजा जर मी असंच विचार केला की गेले पैसे ते गेले पैसे, येस, डिपेंड करते आपण काय विचार करतो त्याच्यावर आपण काय ऍक्ट करतो. सो माझ्यासोबत हे जे घटना झाली आहे हे ऑफकोर्स वाईट आहे ऑफकोर्स, आणि मी असं म्हणतो की हे असं कोणासोबत व्हायला नाही पाहिजे. बट माझ्यासोबत हे काही झालं हे मला असं वाटतं की एक्सपिरियन्स आहे. कारण मला असं वाटतंय की गलती, एक मिस्टेक्स आहे ना, हे तुमच्या लाईफमध्ये खूप मोठं लेसन आहे. कारण ते तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवतात, खूप काही समोर जाण्यासाठी किंवा काही लेसन्स ठरवतात जे तुमच्या लाईफमध्ये कामी पडतात. माझ्यासोबत हे जे काही फर्जीपणा झाला आहे ऑफकोर्स हे चांगलं नाही झालं, याच्यामुळे माझी नुकसान झाली. पण याच्यामुळे एक प्रकारे तुला विश्वास आला की समोरचे लोक काही करू शकतात. जास्त त्यावेळी तू विचार कर, कोण्याही व्यक्तीला तू असं डायरेक्ट पैसे नको पाठवू. कारण पैसे पाठवणं कोण्याही डायरेक्ट व्यक्तीला खूप कठीण होऊन जाते. सो प्रयत्न कर की तू गोष्टी जोपर्यंत स्वतःबद्दल जाणून घेत नाही तोपर्यंत नाही. बट या कसं ऑनलाईन जगामध्ये नाही का विश्वास करणं पण एक प्रकारे कठीण होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये. बट ट्राय टू अंडरस्टँड की कधी कधी लोभापायी आणि आपण अशा काही गोष्टी करून देतो जेणेकरून आपलं नुकसान होते. तर प्रयत्न कर का अशा कधी व्हायला नाही पाहिजे ऑब्व्हियसली. आणि तू ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतातच, डेफिनेटली होतात. तर तुला या सगळ्या गोष्टी पण समजून घ्याव्या लागेल. ओके. सो तेव्हापासून हेच सुरू आहे. तेव्हापासून मी काफी सिरियस झालो असं मला रिअलाइज वाटतं. आणि त्यानंतर मग मी खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करत आहे, पढाई करत आहे. ऑब्व्हियसली त्या इन्सिडेंट्समुळे माझा 2 दिवस शूट डिले झाला. ऑब्व्हियसली मी शूटिंगचा व्हिडिओ अगोदरच रेकॉर्ड करणार होतो, बट 2 दिवस माझा डिले झाला. बट परवाच्या दिवशी मी रेकॉर्ड केला, तर इट वॉज गुड. येस. सो कालचा मी पूर्ण दिवस एडिटच करत बसलो. येस. काल मी ऍक्च्युली श्रुतीचा व्हिडिओ आहे ना तो एडिट केला आणि कलर ग्रेड केला. इट वॉज गुड. येस. म्हणजे मला ज्याप्रमाणे फुटेज पाहिजे होते सगळे काही भेटले मला. आणि त्यानंतर सो इट इज ग्रेट. येस. सो मला फक्त शेवटचं जे सिच्युएशन आहे ना, म्हणजे ते शेवटी स्वतःचं नाव टाकणं, म्हणजे कसं की म्हणे की बादल म्हणे माझं नाव नाही टाकलं म्हणे, पेंडी म्हणे माझं नाव नाही टाकलं म्हणे. इट इज लाईक कसं आहे की जाऊ द्या, हा टॉपिक काढणं काही एवढं काही फारसं इम्पॉर्टंट नाही वाटत असं मला वाटतं. बरोबर. सो काल एवढंच झालं. यस. काल मी दिवसभर एडिट करत होतो आणि त्यानंतर मग मी इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर वगैरे टाकलं, अपलोड केलं. लोकांचा आला थोडा बहुत रिस्पॉन्स. ऍक्च्युली मला माझे व्हिडिओज आणि जे काही फोटोज वगैरे टाकतो त्याच्यावर मला जास्त काही असे लाईक्स वगैरे भेटत नाही. ओके. जेवढे भेटतात वगैरे म्हणजे इन द सेन्स की मॅक्स टू मॅक्स लाईक्स वॉज लाईक 60-65 वगैरे जातात कधी कधी. दॅट्स इट. नाहीतर ऍव्हरेजली असतात 20-25 वगैरे एवढेच. सो दिस इट. फारसं काही काल एवढं काही होतच नाही. सो काल एडिट केलं दिवसभर आणि त्यानंतर अपलोड केला. सो दिस इट. दिस इज द एंड. काल तू 45 एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? ऍक्च्युली काल काय झालं की आय डोंट नो यार. यास म्हणजे काल मला म्हणजे कसं मी ठरवलंय की व्हिडिओ 45 एपिसोड रेकॉर्ड करायचा आणि जेवण झाल्यानंतर मग मी थोडासा फिरायला लागलो वरती. तर मग मी थोडा जास्त वेळेस फिरलो. येस. कारण मी ऍक्च्युली त्या बायनरी कोड बद्दल विचार करत होतो आणि त्यामुळे डिझाईन करता करता मग 1-1.5 घंटा केव्हा झाले मलाच माहित नाही पडलं. आणि त्यानंतर मी खूप जास्त थकलो होतो. येस. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की एखादी पिक्चर पाहावं. येस. तर मी तेव्हा झोपणार होतो, बट मला एखादी पिक्चर पाहावं म्हणलं. सो मी कॅप्टन अमेरिका विंटर सोल्जर बघितला. येस. ऍक्च्युली अगोदर जी मी फिल्म बघत होतो आणि आता जे मी फिल्म बघतो याच्यामध्ये काफी डिफरन्स आहे. म्हणजे अगोदर जे मी फिल्म बघत होतो तेव्हा मी स्टोरी बघत होतो, स्टोरी वगैरे. यस. इन द सेन्स यस काही समजा मोमेंट खूपच जबरदस्त असेल तर बापरे काय जबरदस्त. बट आजकाल मी जेव्हा फिल्म बघतो तेव्हा मी फिल्म काफी ऍज अ प्रोफेशनल तरीकेने बघतो. म्हणजे इन द सेन्स की
की साला काय शॉट आहे यार, काय ब्लॉक आहे, काय कॅमेरा वर्क आहे, काय जबरदस्त आहे, काय म्युझिक आहे. सो इट वॉज लाईक ॲज अ डिरेक्टर ज्याप्रमाणे कशाप्रमाणे फिल्म बघतो त्याप्रमाणे मी फिल्म बघून राहिलो. म्हणजे प्रत्येक गोष्टी अंडरस्टँड पण करत आहे आणि स्टोरी पण समजून घेत आहे. सो येस, प्रयत्न माझा सुरू आहे त्या गोष्टीसाठी. सो काल एवढंच झालं. सो दिस इज दॅट. दिस इज दी माय आर्टिकल एपिसोड नंबर 1972. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.